स्वारगेटच्या मध्ये घटना ही सकाळी 6:10 ते 15 मिनिटाच्या दरम्यान घडली। संबंधित पीडितेने 9 वाजता स्वारगेट पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केल्यानंतर त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या डीसीपी स्मार्तना पाटील असतील, पूनम पाटील असतील यांनी घटनेचं गांभीर्य ओळखून तातडीने एफआयआर दाखल केलं। पीडितेने सांगितलेले आरोपीचे स्केचेस असतील, फोटोज असतील आणि ह्या सगळ्या माध्यमातून त्या भागातले सीसीटीव्ही फुटेज चेक करून 8 पथक हे ग्रामीण शहरी भागामध्ये तपासासाठी रवाना केले। एकंदर घडलेल्या घटनेपासून म्हणजे तक्रार दाखल केल्यापासून पोलीस यंत्रणा अतिशय तत्परतेने या गुन्हेगारीचा तपास करते। आपण सगळ्यांनी पाहिला, आरोपी अटक केलेला आहे। आरोपीला न्यायालयात देखील हजर केलं होतं। 12 दिवसाची पीसी मिळाली। आता आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की यामध्ये आरोपीला फाशीच्या शिक्षेपर्यंत आपल्याला घेऊन जायचे। त्याच्यामुळे साक्षी पुरावे यामध्ये जे काही सादर केले जातील, चार्जशीट दाखल केली जाईल आणि याचा पाठपुरावा राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून केला जाईल। त्याच्यामुळे मतांचा प्रभाव कोणाचा काय याकडे वळून आपण या गोष्टीचं गांभीर्य कमी न करता, खरे तर खूप संवेदनशील ही घटना आहे, त्याच्यामुळे आरोपीला फाशीच्या शिक्षेपर्यंत घेऊन जाणं ही आपली जबाबदारी आहे। आणि न्यायालयाच्या माध्यमातून सर्व माहिती आपल्या समोर आल्यानंतर कोण काय बोलतंय, कोण खरं बोलतंय, कोण खोटं बोलतंय याकडे मला असते फार आपण लक्ष देण्याची गरज नाही। आपल्यासाठी न्यायदेवता महत्त्वाची आहे आणि न्यायालयाच्या माध्यमातून आपल्याकडे माहिती पोहोचेलच। मला कायम त्या महिलांविषयी फार पुलका आहे, महिलांविषयी फार संवेदना आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करत असतात। पण आत्ताच्या जर केसेस पाहिला तर याच्यामध्ये एक मनमाडच्या आसपासची एक घटना होती ज्याच्यामध्ये कुंटणखाना मी परवाही सांगितलं चालवलं तर ते तिथं पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला। तो तुतारी गटाचा पदाधिकारी होता। मुंबईमध्ये ठाण्यात एक घटना दाखल झाली, लैंगिक अत्याचार केली तो तुतारी गटाचा पदाधिकारी होता। अशा अनेक घटना आहेत। त्याच्यामध्ये त्यांचा सोशल मीडियाचा प्रदेशचा सरचिटणीस महिलांचे अश्लील व्हिडिओ बनवून महिलांना व्हिडिओ पाठवणं, ब्लॅकमेल करणं, त्याच्यावर 4 सायबरचे गुन्हे दाखल तरी तो पदावरती आहेत। थोडक्यात काय की मला असं वाटतं ह्यांनी हे सगळं करण्यापेक्षा आपल्या पदाधिकाऱ्यांची एक कार्यशाळा घ्यावी असं मी वारंवार आपल्या माध्यमातून सांगते। एक कार्यशाळा घ्यावी, समाजामध्ये कसं वागायचं, महिलांचा आदर कसं करायचं हे शिकवलं तर निम्मा महाराष्ट्र सुरक्षित होईल। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।